हे गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर मित्रांनो, हा माझा सेकंड ब्लॉग आहे. जसं की मी आता आलो होतो दिल्लीला, तर तुम्ही पहिला ब्लॉग नसेल तर तुम्हाला आतापासून पाहिलं तर काहीच कळणार नाही. म्हणून सांगू तुम्हाला पहिला एक ब्लॉग पाहून घ्या. स्टार्टिंगचा फर्स्ट ब्लॉग तुम्ही पाहून घ्या, मग तुम्हाला सगळं समजून की आपण दिल्लीला पाहून आलो, कशासाठी आलो. तर मित्रांनो, आता सध्या दिल्ली रेल्वे स्टेशनला. तर मित्रांनो, बसलो आता आपण डायरेक्ट दिल्लीमध्ये. आता इथून डायरेक्ट हरिद्वारची ट्रेन पकडायची आपल्याला आणि डायरेक्ट हरिद्वारमध्ये जायचं. तर आपला जो पहिला ब्लॉग पाहिला असेल तुम्ही ना, तर त्याच्यावरून तुम्हाला माहितीच पडला असेल आपण इकडं जातो. मित्रांनो, हे दिल्लीचं रेल्वे स्टेशन इथलं मोठं पाहायचं काम. कारण की हे बा इकडून बी पाहू शकता तुम्ही, इकडून पण पाहू शकता. खूप मोठं रेल्वे स्टेशन आहे. हा सध्याचा व्ह्यू. आता आपण चालू डायरेक्ट रेल्वेकडं. आपली रेल्वे तिथे उभी, तिच्या जायचं बसायचं म्हणजे रेल्वे आपली इथूनच स्टार्ट होणार आहे. म्हणून काही टेन्शन नाही. जागा तर आरामशी भेटून जाते आपल्याला डोळे बंद. हो. तो गाइस अभी एक्सीलेटर पर आ गए. तर मित्रांनो, इथं फक्त नवी दिल्ली म्हणजे फक्त पॅसेंजर ट्रेन आहे. तर हे आपल्याला 5-6 वाजता सोडं म्हटलं मग काही फायदा नाही. म्हणून आता चाललो आम्ही जुन्या दिल्लीमध्ये. तिथं पाहतो आता ट्रेन असली तर बरं, नाही तर नको. आता कुठं काय विषय काही नाही. तर आता सगळं चाललो आम्ही ऐकू पाहिलं. रिक्षावाले एका जणाचं 400-500 रुपये भाडं मागून राहिले एका जणाचं. पुरत नाही ना ते. म्हणून आता आम्ही चाललो आहे हे अशा बस येते ना त्याच्यामध्ये, ते अशा बसमध्ये चाललो आता आम्ही. खतरनाक झाले. फुल AC भाई डायरेक्ट. तर मित्रांनो, आलो तो जुना रेल्वे स्टेशनमध्ये. आता इथं बघू गाडी लागते का नाही. सकाळचा ना. मित्रांनो, आता सध्या तर आपण यूपीमध्ये आहे, मध्य प्रदेशमध्ये. तर मित्रांनो, हे जो जे झाडं दिसून राहिले का नाही, तर हे कवाची मला पण दिसून राहिले. पण म्हणजे एका शेतचे झाड आहे. तुम्हाला सांगून देऊ की हे फ्रूटचे झाड आहे. आणि मित्रांनो, इथे सर्वात जास्त आपल्याकडे सोयाबीन, मका असं मिळतात. इकडे तांदूळ झालं, ऊस झालं, अक्रोड, हे अक्रोडचे झाड आहे. या फ्रूटचे झाड आहे. तर मित्रांनो, पोचलो आपण आता रेल्वे स्टेशनवरती हरिद्वार. हे बघा, म्हणजे आता आपल्याला इथून टॅक्सी पकडायची आहे आणि जायचं आहे. तर चला, तुम्ही असेच जोडत राहा आमच्या ब्लॉगमध्ये. जर तुम्ही खासा ब्लॉग नसून पाहिला तर पाहून घ्या, तुम्हाला आणखी थोडीफार माहिती भेटून जाईल. आता सध्या आपण हरिद्वारला आहे. आता मी हरिद्वारची लोकेशन पाहू शकता. आता
हरिद्वारचं पाणी. मित्रांनो आता इथं आपल्याला हातातून जायचे, मग हे इथं वरती मंदिर आहे, इथं जायचं. पाणी उडायचं, पाणी तिथलं थंड होतं की पाहिजे काम नसतं. आता चाललं दर्शन घ्यायला डायरेक्ट. तर पाणी कसं होतं राजेश? थंडगार पाणी होतं. मित्रांनो गर्दी लय मोठी होती म्हणून तर काही आपण जाऊ नाही शकलो. तर लांबूनच दर्शन घेतले, गंगे आरती झाली. आता तुम्ही पाहिलं जातं पब्लिक कमी नाही ना हो, क्वालिटी अँड क्वांटिटी. हो क्वालिटी. मित्रांनो गंगा तर लय मोठी आहे. ऐकतो कोण शिकायचं का काय म्हणलं? वीडियो टाइप ऑफ कंट्री के नाम चालता चालता पाय दुखत होते म्हणून घेतलं बसून. चहा प्या वाटत होता म्हणून घेतलं सगळ्यांना चहा. आता चाललो आपण इथून, आता चालतो चालतं पाय दुख राहिले म्हणून आणखीन चालायला लागतो. काही तर आपली मम्मी 2 शब्द. आपले मम्मी अरे असले तो काही आता घेतली मी ना आईची बॅग. पण आता कसं वाटू राहिलं? दूध मलाही पाहिजे असं तर आमच्या आईला भेटत्या. नंबर आहे 9860 2 बोकडे 1 पाट. हां लावा टाकतात. मित्रांनो आम्ही आलो आता सगळे जेवायला. हो आता काही आहे करू नको आपण ऑर्डर. तर मित्रांनो हे आपलं जेवण आलं. हे तांदूळ रोटी, हे वरण, हे घुगऱ्या, भात, सलाद. मित्रांनो तिथून जेवण डायरेक्ट आपण आलो होतो इकडं. कोणती लोकेशन काही माहीत नाही, पण मग इथं आपल्याला रूम मस्त भेटल्या. आपण रूम पाहिले आलो होतो. रातभर इथं काढायचं आपल्याला मस्त. आता चारा तुम्हाला पण रूम दाखवतो. सो गाईज आपण कोई. तर मित्रांनो आपल्याला हे रूम भेटलं मस्त. इकडं इकडं बाथरूम आहे, हे संडास. रूम भेटलं मित्रांनो आपल्याला. आरसा पण आहे विशेष गंभीर. कूलर, हे शॉकेट. मित्रांनो ही आपली बाल्कनी आहे. हे पाहून घे जा इकडं. हाईट पण खोले आहे. आपण डायरेक्ट सगळ्यात वरती आलो, डायरेक्ट गच्चीवर. हे बघू शकता तुम्ही लोकेशन. तर मित्रांनो आता हे नुसतं आपण ट्रॅव्हलच राहील, कारण की उद्या येईन आपली मजा. कारण की आपण उद्या जाणार आहे केदारनाथला. म्हणजे आपला उद्याचा ब्लॉग 1 नंबर होणार आहे.
डायरेक्ट मला तेव्हापासून केदारनाथचं नाव ऐकलं मला डायरेक्ट झोपच नाही राहिली. हो ना, खरं सांगतो तुम्हाला. तर एक्साइटमेंट इतनी ज़्यादा म्हणजे इतनी जास्त आहे की लगे आपल्याला रात्री पण झोप येईन का नाही काय माहिती. हा चालू ना. तर मित्रांनो, मला असं वाटतं की तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. हा ब्लॉग थोडा लहान होऊ शकतो कारण की आपण जास्त काही फिरलो नाही, जास्त काही शूट करू नाही शकलो. म्हणून तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब पण करून टाकजा. तर आपण डबल आता उद्या सकाळी भेटू, डायरेक्ट उद्या सकाळच्या ब्लॉगमध्ये. बाय. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.